नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। आज आपण निफ्टी बँक निफ्टी होतं थोडक्यात माहिती घेणार आहोत। आज आहे 23 एप्रिल, ठीक आहे। उद्या ह्या दोघांच्या एक्सपायरी आहेत, थोडंफार चार्ट ॲनालिसिस करू, ठीक आहे। आता परवा दिवशी आपण बोललेलं तर निगेटिव्ह होईल, कारण की कसं झालं, मार्केट निगेटिव्ह होतं, मुवमेंट एवढे मोठ्या मुवमेंट आलेल्या, ठीक आहे। आता इथं बेअर लोकांनी मार्केट काबीज करायला बघितलं, पण बुल लोकांनी ह्याला मार्केट वरती घेऊन गेलेलं आहे, ठीक आहे। तर असं का झालं, तर अमेरिका आणि चीन यांच्या दोघांच्या भांडणात भारताचा फायदा व्हायला आहे, कारण ग्लोबल इन्व्हेस्टर भारताकडे जास्त म्हणजे वाढणार ग्रोथ सिटी म्हणून बघत आहेत। त्यामुळं सर्व स्टॉक वाढले, स्टॉकच्या प्रेशरमुळे निफ्टी तर वरती जात आहे, ठीक आहे। तर उद्या काय होईल, आता उद्या पण आपण थोडाफार अंदाज घेऊ, बरं। आता इथं सलग आपण परवाच्या लेक्चरमध्ये बोललो होतो सॅडविज खेळ, तसं इथं हा पण प्रकार दिसला। उद्या सकाळ सकाळ ट्रेड घेणे टाळा, कारण की उद्या एक्सपायर आहे, ठीक आहे। मुवमेंट इथं पोझिशन अडकतात। ह्या रेंजला तुम्हाला निफ्टी दिसेल बघा, ह्या रेंजला 24,500च्या किंवा ह्या रेंजला इथं तुम्हाला सॅडविज खेळ ट्रेड बघून तुम्ही 12:30 नंतर मुवमेंट ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा। आता थोडंफार बँक निफ्टीबद्दल बघू, ठीक आहे। बघा इथं पण बेअर लोक काबीज करायला ते बघा, पण सर्व स्टॉक वाढल्यामुळे मार्केटला चांगल्या मुवमेंट आलेल्या आहेत, ठीक आहे। आता उद्या पण बघा, उद्या हा म्हणजे हे गॅप भरासाठी मार्केट खाली येऊ शकतं। 55,319 चालू आहे सध्या, ठीक आहे। मुवमेंट ट्रेड घ्यायचं तुम्हाला 12:30 नंतरच घ्यायला लागणार, कारण कसं आहे उद्या एक्सपायरी आहे। 0 to 0 साठी तुम्ही ओव्हर डाटा बघून ट्रेड घेऊ शकता, ठीक आहे। हां, इथं तुम्हाला हे पॅटर्न दिसतो बघा, हे हेड आणि हे शोल्डर उद्या इथं बद्दल तरी ह्या रेंजला यायला पाहिजे, मग त्याच्या हिशोबाने बघितलं तर, कारण गॅप पण भरायला यायला पाहिजे, ठीक आहे। धन्यवाद।